आपसूक एखादी गोष्ट घडती ना असं झालंय आधी. आज खंडोबाची यात्रा आहे. वांग्याचा भरीत तुझ्यासाठी कर. करते ना रे, वांग्याची नको, पातळ भाजी छान करते. नको. तेच भरीत रेडी झालेला आहे, हे बघू शकता. मस्त कांदा बिंदा घालून भरीत केले. मग त्यांना विचारलं गच्ची पकडली म्हणजे काय पकडलं, आम्ही लहान लहान होतो, आम्हाला नव्हतं माहिती गच्ची. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा नॉर्मल डे आहे. काय करते सगळं ह्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. प्लस आम्ही आमच्या गॅलरीमध्ये झाडं लावलेली आहेत. काय लावलंय, परत माझा नवरा काय टोमणे मारतो मला, हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप सारं प्रेम द्या, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. सकाळ सकाळी चहा चपाती आज. चहा चपाती, मेथीची रात्री केलेली भाजी आहे. हा ना, मस्त नाश्ता करा. बर. मग काय तर. असाच नाश्ता पाहिजे दररोज. है ना, भक्कम नाश्ता पाहिजे ना. त्यासाठी तू दररोज लवकर उठली पाहिजे. बाप रे, आला माझ्या उठण्यावर आला. उठवायचं, मग उठवायचं. बर ओके, बर. उठवायचं नाही, काय नाही, आणि परत बडबड करायची. त्याच्यात दूध थांब आटायला जरा, लागला. नाही, त्याला शिजवून द्यायचं जरा. शिजून द्यायचं नसतं, उकळून द्यायचं आटवून असतं. द्यायचं थोडा. उकळून द्यायचं असतं हा, त्याला. शिजून उकळून. द्यायला कधी भाजी बिजी आहे का? अरे यार, काय बोलते ते तर कळायला पाहिजे. नाही, काय कळत नाही हो मला. मराठी शाळेत शिकली म्हणा अजून. तुम्ही नाही इंग्लिश मीडियमला होते? इंग्लिश मिडियमला नव्हतोच मी, मग कुठं होता? मराठी मिडियमलाच होतो. मग कशाला मला टोमणे मारतोय? मग मराठी नीट नाही बोलली तर टोमणे मारणारच ना. ओ गॉड. आमचं छोटस गार्डन दाखवू का? हा, दाखव ना, आपण काय लावलंय. हा, पण ह्या झाडाचं नावच माहिती नाहीत ग, कुठलं लावलंय. शोध शोध. आणि हे कुठलं आहे ते लावलेलं? गुलछडी. हे गुलछडी आणि हे तुळस. तुळसाचं रोप आणताना एवढं एवढं होतं, एवढं एवढं. आता केवढं आलंय, आणि आम्ही मग? गावावरून घेऊन आलो तुळस, हा. माहितीये का गाईज? शेतात. पहिल्यांदा आम्ही झाडं लावली आहेत इथे. छान वाटतंय, खूप फ्रेश फ्रेश. शेतातली माती. हो, आणि पहिल्यांदा गॅलरी भेटली ना आपल्याला. हा, फ्रेश वाटतं, खूप फ्रेश. ते आता त्या ह्याला काटेदार पाणी यायला लागले, ते इकडं लावलेलं. ते कशाला? इकडं लावलेलं नाहीत का ते झाड छोटे छोटे? हो का? हा, मग ते गुलाबासारखे पानं नसतात का, तसे पानं यायला लागले त्याला. हा, मी आज शोधते. मी ना गाईज मेशोवरनं गुलछडीचे कांदे मागवले होते, आणि गुलछडी खूप छान भेटली मला, आणि आता छान ग्रो पण झाली, तुम्ही बघितली. आणि त्याच्यासोबत ना मला फ्री गिफ्ट भेटलं होतं, पण ते फुलं काय आहेत, नाव काय आहे त्याचं माहित नाही मला. आधीने लावले आणि ते पेपर होता फेकून दिला. तर आता आमच्या दोघांना पण माहित नाही कसले झाड लावले आणि फुलाचं. सो आता मी शोधते आज, ठीक आहे? बर. कारण बाकीच्यांना पण दिलेले असतात ना, तर त्याच्यामध्ये कमेंट्स मध्ये लिहितात लोक. म्हणजे मेशो वरती काय काय भेटतंय विचार करा. आम्ही नाश्त्याला चहा चपाती, मेथीची भाजी खाणार आहोत. भात आहे, आणि भात सुद्धा आहे. आणि भात दिवसभर खायला केलाय खरं तर. भाजी करते काहीतरी पातळ. बर. ओके, भात आणि भाजी घेऊन जाऊ का? बटाटा आणि मुगाचा नको, मूग आणि बटाटा नको नको नको. खालून भाजी आणते काहीतरी. बर, तुम्हाला कालच म्हटले होते, परवाच म्हटले होते खालून भाजी घ्या म्हणून. ऐकलं नाही तुम्ही माझं. वरण कर की मग सरळ सरळ. नको, वरण वरण आणि चपाती कशी खावा नुसती? आता भाजी सोबत खाणार ना चपाती? नाही, मी चपाती घेऊन पण जाणार, एक चपाती घेऊन जाणार मी बाहेर. बर बर. मला भूक लागते 4 वेळा, तुम्हाला चांगलं माहिती. आमच्या इथे हे झाड आहे ना, ह्या झाडावर कावळे येऊन काव 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 करत बसतात. हे
आधीने तुम्हाला मगाशी सांगितलंच, हे तुळशीचं रोप आहे जे आम्ही गावावरून आणलं होतं माझ्या मम्मीच्या घरून. तर एवढंच होतं ते लावलं तेव्हा. आता बघा एवढं लेंथ वाढली आहे त्याची. माती पण गावाकडूनच घरच्या शेतातली घेऊन आलो होतो. आणि हे गुलछडीचे तुम्हाला सांगितले याचे कांदे असतात ते लावले होते. तर छान बर्ड्स त्या फुटलेल्या आहेत. कांदे म्हणजे त्याला सायंटिफिक भाषेत बर्ड्स बोलतात. तर खूप छान आले ते. हे गावाकडे पण 2-3 दिले ते मी लावायला. प्लस हे काय आहे तुम्हाला सांगितलंच की आम्हाला नाव माहीत नाही. मी नक्कीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. याला फुलं आल्यावर पण दाखवेल. खूप छान आहे हे खरं. हो झाली आत्ताच माझी. चपात्या झाल्या आहे, नाश्ता झालेला आहे. चहा चपाती मेथीची भाजी होती रात्रीची, ती नाश्त्याला खाल्ली आहे. आता आधीने बाहेर जाऊन वांगे आणलेत, तर वांग्याची भाजी करते पातळ आणि माझ्यासाठी थोडंसं सुकं वांग्याचं भरीत करते. आणि कपडे वगैरे धुवून झालेत, आंघोळ झालेली आहे. आता फक्त भाजी राहिली आहे, भाजी बनवायची आणि आवरून निघायचे मला ऑफिसला. तर पटपट आवरते, लेट व्हायला नको. हो भरीत करते मला. तू बटाट्याची भाजी करून खाणार? अयो पडला असता. सकाळपासून बटाटा बटाटा करत होता. बटाटाच खायचा का तुला? वांग्याचा भरीत तुझ्यासाठी करते ना रे, वांग्याची पातळ भाजी छान करते. ती शेवग्याच्या शेंगेचा मसाला होता ना, तशी करते. बाहेर टाक. काय 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 आधी छी काय चिलट. अरे यार घाबरले ना मी. माझा नवरा कामाला असा बसतो बघा. त्याच्या ह्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे. हात काढ बोक्या, हात काढ. ह्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे. हे बघा इथे, हे बघा. आणि पाय फोल्ड करतो, मांडी घालून बसतो. दुखतो. मग तसं बसणार का तुम्ही? तरी पण बसता. तू कोण? तू कोण? मी कोण? मी कोण म्हंटले तुम्ही मला? ठीक आहे, नवऱ्याची गच्ची पकडली आता मी. गच्ची. आमच्या इथे ना एक वहिनी आहे, तुला माहित असतील ना, दादूची मम्मी. तर ना आम्हाला हे गच्ची बिच्ची माहीत नव्हतं. गळा पकडला, मान पकडली असं बोलतो ना आपण नॉर्मली. तर म्हटलं गच्ची पकडली त्यांनी माझी, गच्ची. आम्ही इतकं हसलो. आणि मग विचारलं त्यांना. मग त्यांना विचारलं गच्ची पकडली म्हणजे काय पकडलं? आम्ही लहान होतो, आम्हाला नव्हतं माहिती गच्ची म्हणजे काय. मग ती म्हणते की माझा गळा पकडला. म्हणजे असं नाही का आपण, हा नरडा पकडला माझं. ओ गॉड. आम्ही त्या गच्चीवरून वहिनीला खूप वेळा हसलेलो आहे. वहिनी गच्ची पकडली, गच्ची. परत नाही, आता ती वहिनी भेटत नाही जास्त वेळा. नाही तर तिच्याबरोबर गप्पा मारायला खरंच मज्जा यायची आमच्या इथे. मस्त गप्पा मारत बसायचो आम्ही सगळे. आणि तिच्या गप्पा ऐकायला आम्हाला खूप छान वाटायचं. माझी चुलत वहिनी आहे, चुलत वहिनी आहे. आणि दादा पण खूप छान आहे. पण बरेच दिवस झाला आम्ही भेटलोच नाहीये. भेटू गावाला गेल्यावर. बडबड करत बसते. कामं करायला लेट होतोय मला. आणि माझं एक काम वाचवलं. आधीला पाहिजे तशी तो त्याच्या पद्धतीने भाजी बनवून खाणार आहे बोलला, बटाट्याची. आणि मी बनवते वांग्याचं भरीत. आणि वांग्याचं भरीत आज बनवतीये किती म्हणजे नाही का, असं आपसूक एखादी गोष्ट घडती ना, असं झालंय. आधी आज खंडोबाची यात्रा आहे आणि खंडोबाला वांग्याचं भरीत लागतं. तर चपाती आणि वांग्याचं भरीत नैवेद्य ठेवू आणि मग मी डब्याला घेऊन जाते. देव कशी चांगली कामं चांगल्या म्हणजे बरोबर वेळेत घडवतो ना. खूप छान वाटलं मला. म्हणजे मी मगाशीच आधीला वांगे आधी आणतो बोलला ना, तेव्हाच मला क्लिक झालं की यार आज देवाची यात्रा आहे खंडोबाची आणि आम्हाला जायला भेटत नाही आहे कारण सुट्ट्या नाही येत आत्ता. सो आम्ही इथूनच भरीत वगैरे नैवेद्य ठेवतो खंडोबाला. हो भंडारा उधळू का? देवांना आंघोळ नाही घातली. ऐका, मी भरीत करून ठेवते. तुम्ही आंघोळ करून पूजा करून मग नैवेद्य ठेवा. हा भंडारा उधळते. पोरींनी उधळायचा असतो का? काय नसतं ना? ठीक आहे.
गाईज आमच्या खंडोबाची कुलदैवत खंडोबाची यात्रा आहे मैलापूर नळदूरची. तर मी जाऊन दर्शन घेऊन आली आहे. तुम्ही बघितले लास्ट ब्लॉगमध्ये आई आणि आम्ही सगळे गेलो होतो लाडू वगैरे दर्शनाला. आधी नव्हता कारण त्याला सुट्टी नव्हती. जिथे बानाई सोबत लग्न झालं होतं खंडोबाचं तिथे म्हणजे नळदुर्ग ह्या ठिकाणी आम्ही लास्ट किती 15 दिवसापूर्वीच दर्शन घेऊन आलेलो. बिकॉज आम्हाला जायला जमणार नव्हतं, आधी नव्हता कारण त्याला सुट्टी नव्हती. एकच महिना तिथं देव असतो, बाकीचे 11 महिने देव तिथं नसतो, अंदूरला असतो. हुशार आहे मी. तर आज खंडोबा महाराजाची यात्रा आहे. आम्हाला जमणार नाही. आई गेल्या पण असतील ना रे आतापर्यंत. हा बोलल्या कॉल करते रिसीव करा. सकाळ सकाळ बोलणं झालं होतं आईसोबत. आई बोलल्या आज मी चालली आहे नैवेद्य वगैरे करून घेऊन. भरीत रेडी झालेला आहे, हे बघू शकता. मस्त कांदा बिंदा घालून भरीत केले माझ्या मम्मीच्या स्टाईलचं, मला खूप आवडतं. आणि ह्या आपल्या चपात्या आहेत, भात आहे. म्हटलं काही करू नको, मला लागते तशी भाजी मी करून खातो. आता काही लोक म्हणत असतील नवऱ्याला बनवलं नाही आहे आणि तो त्याचं बनवून खातोय, पण फॅक्ट असं आहे की त्याला माझ्या हातची ती जी भाजी त्याला खूप जास्त आवडते ती त्याला त्याच्याच हातची खायची असते. प्लस जी भाजी मला जास्त आवडते मेथीची, ती लसूण टाकून फक्त, ती मेथीची भाजीसुद्धा माझा नवरा करून देतो कधी कधी मला. माझ्या हातचं खा, कारण मला मेथीची भाजी आणि शिमला मिरची त्याच्या हातची खूप जास्त आवडते. हो ना, झालं माझं. आवडते, डब्बा भरते. सो गाईज चला बाय बाय. आधी नंतर आंघोळ वगैरे करून देवपूजा करून नैवेद्य ठेवलंच. आता मी आवडते आणि जाते ऑफिसला. तर कसा वाटला व्लॉग छोटूसा नक्की सांगा कमेंट करून. बाय बाय गाईज.